नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. आपल्याला तर माहिती आहेच, आपण जो काही व्हिडिओ बनवतो बघा, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणावर माहिती ही कव्हर करत असतो. त्यासाठी लगेचच वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार 546वा. या भागामध्ये आपण 22 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. माहिती जी सांगण्यात येईल ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला स्टार मार्क करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय आहे? लॉसने डायमंड लीग 2026 या स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा, जो आपला भारताचा गोल्डन बॉय आपण त्याला म्हणतो बघा, तर नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकलेले आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय ब, रौप्य पदक. नीरज चोप्रा याने बघा लॉसने डायमंड लीग 2026 मध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. कितव्या क्रमांकावर आलेला आहे? तर तो दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू ठरलेल्या या स्पर्धेमध्ये या वर्षाची सर्वोत्तम कामगिरी जर आपण पाहिली तर ती या स्पर्धेमध्ये त्याने दाखवलेली आहे. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आला आहे. त्याचं उत्तर असणार आहे भालाफेक. भालाफेकपटू आहे नीरज चोप्रा, ज्याला गोल्डन बॉय या नावाने देखील ओळखलं जातं. अलीकडेच लॉसने डायमंड लीग स्पर्धा 2026 पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये त्याने रौप्य पदक हे जिंकलेले आहे. काही महिन्यांपूर्वी ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी एक स्पर्धा पार पडली, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये देखील रौप्य पदकच पटकावलं होतं आपल्या भारताच्या नीरज चोप्राने, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न दोन्ही महत्त्वाचे आहेत. ग्लासगो स्कॉटलंड स्पर्धा विचारली तर त्या ठिकाणी देखील रौप्य पदक पटकावलं होतं आणि अलीकडे जी लॉसने डायमंड लीग स्पर्धा पार पडली तर त्या स्पर्धेमध्ये देखील रौप्य पदकच पटकावलेलं आहे. थोडीशी माहिती पाहूया. स्पर्धा जर आपण पाहिली तर लॉसने डायमंड लीग स्पर्धा होती, ठिकाण होतं लॉजने स्वित्झर्लंड लॉजने या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक, सिल्वर मेडल त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. उत्कृष्ट कामगिरी जर पाहिली तर त्या ठिकाणी सुवर्ण पदक हे श्रीलंकेतील रुमेश पथिरागे याने 88.14 मीटर थ्रो करून सुवर्ण पदक पटकावलं. किती मीटरचा थ्रो फेकला होता रुमेश पथिरागेने? तर 88.14 मीटरचा थ्रो करत सुवर्ण पदक पटकावलं होतं रुमेश पथिरागेने, जो श्रीलंका देशाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारताचा नीरज चोप्रा होता, ज्याने 88.5 मीटर लांब भालाफेक केली होती. किती? 88.5 मीटर एवढी भालाफेक करत दुसरा क्रमांक त्याने पटकावलेला आहे. फक्त नीरज हा अवघ्या 9 सेंटीमीटर म्हणजेच 0.09 मीटर फरकाने सुवर्ण पदक पासून दूर राहिला होता. किती? फक्त 9 सेंटीमीटरच्या फरकाने नीरज चोप्रा हा दूर राहिला. तिसरा क्रमांक जर पाहिला तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स हा तिसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने 86.69 मीटर थ्रो फेकला होता. लक्षात ठेवायचं आहे. 3 नावे लक्षात ठेवायची आहेत. सुवर्ण पदक जिंकलेलं आहे रुमेश पथिरागे, रौप्य पदक जिंकला आहे नीरज चोप्रा आणि कांस्य पदक जिंकलेला आहे अँडरसन रिसर्च, जो ग्रेनाडाचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव कोणते ठरलेले आहे? तर राज्यातील पहिले LPG आणि PNG मुक्त गाव जर आपण पाहिलं तर ते पर्याय अ, आशिव लातूर जिल्ह्यामधील आशिव हे एक गाव आहे, जे राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव ठरलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते? माहिती असेल उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते? ज्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाकडे येऊया. आशिव हे राज्यातील पहिले LPG आणि PNG मुक्त गाव ठरलेले आहे. महाराष्ट्रातील हे गाव आहे, लातूर जिल्ह्यातील आशिव हे गाव आहे. गावाचा प्रकार जर आपण पाहिला तर राज्यातील पहिले LPG आणि PNG मुक्त गाव ठरलेले आहे. PNGचा पुरवठा जर पाहिला तर पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्यात येतो. एकूण कुटुंबे त्या ठिकाणी पाहिली तर 1100 एवढी एकूण कुटुंबे आहेत. पुरवठादार कंपनी कोणती आहे? तर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला आपण गेल म्हणतो, GAIL गेल ही पुरवठादार कंपनी असणार आहे. उद्देश काय आहे? तर स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. लक्षात ठेवायचा आहे.
या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा LPG आणि PNG याचा जर फुल फॉर्म आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचा आहे. हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. LPGचा फुल फॉर्म जवळपास विचारण्यात आला होता पोलीस भरतीमध्ये. तर माहिती असेल कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 3 सध्या चर्चेत असणारा हेसन सामंजस्य करार हा महाराष्ट्र सरकार आणि कोणाच्या मध्ये झाला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. अलीकडेच एक हेसन करार झाला आहे बघा महाराष्ट्र सरकार आणि कोणाच्यात झाला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ड बोरिस रेईन. बोरिस रेईन किंवा बोरिस राईन असं त्यांचं नाव आहे, जे हेसनचे अध्यक्ष आहेत बघा. जर्मनीतील हे हेसन राज्य आहे, ज्या राज्याचे अध्यक्ष आहेत बोरिस रेईन यांच्यात आणि आपल्या महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. त्या कराराचं नाव आहे हेसन सामंजस्य करार. हा सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे. आता या करारामुळे नक्की होणार काय आहे, तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूक, नवकल्पना व कौशल्य विकास तसेच संयुक्त कार्यगट JWG 90 दिवसात स्थापन करण्यात येणार असून हे महत्त्वाचे 3 जे फायदे आहेत बघा, तर त्यासाठी हा हेसन सामंजस्य करार सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण या करारामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे. कुठे, तर हेसन राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं, जो जर्मनीचं एक राज्य आहे. 2 महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. हेसनचे अध्यक्ष कोण आहेत, बोरिस रेईन आहेत, जे जर्मनीतील एक राज्य आहे. यांच्यामध्ये आणि आपला महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. लक्षात ठेवायचं, त्याचं नाव आहे हेसन सामंजस्य करार. करार कोठे झाला, तर सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी हा करार झालेला आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी हा करार झाला असून महाराष्ट्र व जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान हा करार झालेला आहे. 2 नावे लक्षात ठेवायची आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन मंत्री अध्यक्ष जर पाहिले तर बोरिस रेईन यांच्यामध्ये हा करार झाला आहे. 2 पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये 21 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तर तो कोणाचा जन्मदिन आहे, जो जलसंधारण दिन म्हणून आता साजरा केला जाणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये 21 ऑगस्ट हा जो काही जन्मदिन आहे तर तो पर्याय ड सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. कोणाचा, सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. आणि यांचा जन्मदिवस आता महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, जलसंधारण दिन म्हणून सुधाकरराव यांचा जन्मदिवस आता 21 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तर तो जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सुधाकरराव नाईक कोण आहेत, तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. पूर्ण नाव आहे त्यांचं सुधाकरराव राजूसिंग नाईक. जन्म झाला होता 21 ऑगस्ट 1934 साली. गहुली जिल्हा यवतमाळ या ठिकाणचे ते होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्या कालावधीमध्ये होते, तर 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993. 1991 ते 1993 या 2 वर्षामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कोणत्या पक्षाशी संबंधित होते, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाशी ते संबंधित होते. काही कालावधीसाठी त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पद देखील भूषवलेले आहे. 1994 ते 1995 या 2 वर्षासाठी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील ते राहिलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. जलसंधारण क्षेत्रातील कार्यामुळे ओळख. त्यानंतर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते पुतणे असून यांचा जन्मदिन जो असणार आहे तर तो आता महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. सुधाकरराव कोण होते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत. त्यांचा जन्मदिवस कोणता, तर 21 ऑगस्ट, जो महाराष्ट्रामध्ये आता जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अलीकडेच निधन झालेले सज्जन कुमार हे कोणत्या दंगली प्रकरणी दोषी ठरले होते, त्यांना जन्मठेपेची शिक्षाही प्राप्त झाली होती. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर अलीकडेच सज्जन कुमार यांचं निधन झालेलं आहे आणि एक दंगल घडली होती, ज्या दंगली प्रकरणी त्यांना दोषी ठरवले होते. आता ती दंगल कोणती आहे असा प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क 1994ची शीख दंगल. 1994ची शीख दंगल जी झाली होती बघा, तर त्या दंगली प्रकरणी हे सज्जन कुमार
दोषी ठरले होते त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती, परंतु अलीकडेच त्यांचं निधन झालेलं आहे. थोडीशी माहिती पाहूया. नाव आहे सज्जन कुमार. निधन झालेलं आहे 20 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 80व्या वर्षी. ठिकाण कोणतं? तर रोहतक हरियाणा हे त्यांचं ठिकाण आहे. परिचय त्यांचा पाहिला तर ज्येष्ठ काँग्रेस नेते असून 1994च्या शीख दंगलीतील हत्या प्रकरणी यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. ही 1994ची शीख जी दंगल होती तर ती लक्षात ठेवायची आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शीख दंगल केव्हा झाली होती? 1984 साली झाली होती, ज्या प्रकरणी सज्जन कुमार हे दोषी ठरले होते. शिक्षा सुनावणी जर आपण पाहिली तर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राजकीय कारकीर्द त्यांची पाहिली तर काँग्रेस पक्षाचे नेते तसेच 3 वेळा लोकसभा खासदार म्हणून ते निवडून आले होते. कोणत्या वर्षी? तर 1980, 1991 आणि 2004 मध्ये ते 3 वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर आपण पाहिला तर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेला जो काही निर्णय होता तर तो कायम ठेवला होता आणि शिक्षा देखील कायम ठेवली होती. घटनेचा संदर्भ थोडासा पाहिला तर 1 नोव्हेंबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी शीख विरोधी दंगली झाल्या आणि या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा, जाळपोळ आणि हत्या झाल्या आणि त्यामध्ये दोषी ठरवत सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. निर्णय दिला होता 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने, दिल्ली उच्च न्यायालयाने. प्रश्न क्रमांक 6 आहे. 38.5 मिनिटाच्या अंतरामध्ये 2 फॉल्कॉन 9 रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च करून नवा इतिहास हा कोणी रचलेला आहे? तर अलीकडेच स्पेस एक्स पर्याय स्पेस एक्स या संस्थेने किंवा या कंपनीने एक महत्त्वाचा इतिहास रचलेला आहे. तो असा की 38.5 मिनिट, फक्त 38.5 मिनिटाच्या अंतरामध्ये 2 फाल्कॉन 9 रॉकेट हे यशस्वीरित्या लॉन्च केलेले आहेत. कोणी? तर स्पेस एक्सने लॉन्च केलेले आहेत आणि हे असं करत त्यांनी एक नवा इतिहास रचलेला आहे. अगोदरचा जो काही इतिहास होता तर तो देखील फक्त स्पेस एक्स यांचाच होता, परंतु तो 65 मिनिटांचा होता, जो 2024 साली झाला होता, 2024 साली. आणि आता 2026 मध्ये तो फरक कितीवर आलेला आहे? तर 38.5 मिनिटाच्या फरकात, फक्त 38.5 मिनिटाच्या अंतरामध्ये 2 फाल्कॉन 9 रॉकेट हे यशस्वीरित्या या स्पेस एक्सने लॉन्च केलेले आहेत. कंपनी कोणती आहे? स्पेस एक्स कंपनी आहे. रॉकेट जर आपण पाहिले तर स्पेस एक्स फाल्कन 9 हे रॉकेट आहे. विक्रम जर पाहिला तर 2 लॉन्चमधील सर्वात कमी अंतर हे ठेवलेलं आहे. किती? फक्त 38.5 मिनिटे. दिनांक पाहिला तर 15 ऑगस्ट 2026 रोजी पूर्वीचा विक्रम होता 65 मिनिटे. ऑगस्ट 2024 त्यांचाच होता, स्पेस एक्स कंपनीचाच. प्रश्न क्रमांक 7 कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट ही किती वर्ष आता करण्यात आलेली आहे? अलीकडेच एक निर्णय घेण्यात आला आणि ज्यामध्ये कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी आता वकिली अनुभवाची अट जर पाहिली तर पर्याय 1 वर्ष करण्यात आलेली आहे. किती? फक्त 1 वर्ष करण्यात आलेली आहे. अगोदर किती होती? 3 वर्ष होती. अगोदर 3 वर्ष होती, ती कमी करून आता 1 वर्ष करण्यात आलेली आहे. फक्त 1 वर्ष लक्षात ठेवायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देण्यात आलेला आहे. निर्णय आहे 21 ऑगस्ट 2026 रोजी. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या 2-1 अशा बहुमताने ऐतिहासिक निकाल हा त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्या निकालानुसार आता कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट जर आपण पाहिली तर ती फक्त 1 वर्ष करण्यात आलेली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? माहिती असतील तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. राहिला प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न. आता एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त किती मोबाईल सिम घेता येणार आहेत? एक निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये एका व्यक्तीच्या नावे आता जास्तीत जास्त पर्याय 9 सिम घेता येणार आहेत. किती? फक्त 9 सिम आता घेता येणार आहेत. निर्णय कोणी दिला? तर दूरसंचार विभागाचा निर्णय हा आलेला आहे, ज्या निर्णयानुसार आता एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त 9 मोबाईल सिम आता घेता येणार आहेत. लागू दिनांक जर आपण पाहिला तर 24 ऑगस्ट 2026 पासून सर्वत्र लागू होणार आहे. मर्यादा
पाहिली तर एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त 9 सिम कार्ड. संपूर्ण भारतात हा नियम लागू असणार आहे 24 ऑगस्ट 2026 पासून. अपवाद जर पाहिला तर जम्मू काश्मीर, आसाम व पूर्व ईशान्य राज्य जास्तीत जास्त 6 कनेक्शन. आता सर्व ऑपरेटर व सर्व सर्कलमधील कनेक्शन एकत्र मोजले जातील. 9 सिमची मर्यादा ओलांडल्यास नवीन कनेक्शन जे असणार आहे बघा तर ते आता नाकारले जाईल. अतिरिक्त कनेक्शन सक्रिय झाल्यास तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत रिअल टाइम फोटो आधारित पडताळणी देखील सुरू करणे त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. याची आता पटकन रिव्हिजन घेऊया. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ती रिव्हिजन असणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला, लॉसने डायमंड लीग 2026 यामध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर त्या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणी? नीरज चोप्राने. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. दुसरा क्रमांक आहे प्रश्नाचा, राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव कोणते ठरले आहे? पर्याय अ, आशिव लातूर हे राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव ठरले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सध्या चर्चेत असणारा हेसन सामंजस्य करार हा महाराष्ट्र सरकार आणि कोणाच्यात झाला आहे? तर पर्याय ड, बोरिस रेईन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये हा हेसन सामंजस्य करार झाला आहे. ज्या करारानुसार आता महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनी या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्रामध्ये 21 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तर तो कोणाचा जन्मदिन आहे जो जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पर्याय ड, सुधाकर राव नाईक यांचा जन्मदिवस आहे 21 ऑगस्ट जो आता जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पाचवा प्रश्न आहे, अलीकडेच निधन झालेले सज्जन कुमार हे कोणत्या दंगली प्रकरणी दोषी ठरले होते? तर शीख दंगल झाली होती 1984 साली. तर त्या दंगली प्रकरणी सज्जन कुमार हे दोषी ठरले होते ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. सहावा प्रश्न आहे, 38.5 मिनिटाच्या अंतरामध्ये 2 फाल्कन 9 रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च करून नवा इतिहास कोणी रचला आहे? तर स्पेस एक्स, इलन मस्क यांच्या स्पेस एक्सने हा नवा इतिहास रचलेला आहे. सातवा प्रश्न आहे, कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट ही किती वर्ष करण्यात आली आहे? तर पर्याय अ, 1 वर्ष अनुभवाची अट ही आता करण्यात आली. अगोदर किती होती? 3 वर्ष. ती कमी करून 1 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न, एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त किती मोबाईल सिम आता घेता येणार आहे? तर पर्याय क, 9. एका व्यक्तीच्या नावे आता जास्तीत जास्त 9 सिम आता घेता येणार आहेत असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला तिन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.